नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघतच आहात किती रसरशीत असे हे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत। हे खव्याचे नसून प्रेमिक्सपासून आपण तयार केलेले आहेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। 400 ग्राम इथे गुलाबजाम प्रेमिक्स घेतलेला आहे। या गुलाबजाम प्रेमिक्समध्ये आता दूध घालून आपल्याला याचा मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। 400 ग्राम प्रेमिक्ससाठी इथे 1.5 कप दूध घालून मी गोळा मळून घेतलेला आहे। आधी थोडं दूध घालायचं आहे। तर इथे 1.5 कप दूध लागून गेलेला आहे आणि हा आधा गोळा तयार झालेला आहे। याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवत आहे। तोपर्यंत इथे पाक तयार करून घेत आहे। तर आता इथे पाक तयार करण्यासाठी मी 900 ग्राम साखर घातलेली आहे। साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1.5 ग्लास पाणी घालत आहे आणि हे आता गॅसवर ठेवून आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर इथे पाकामध्ये मी 1.5 चमचा दूध घालत आहे। हे दूध घातल्याने काय होईल की साखरेत असलेली जी घाण असते ती निघून जाईल। तर उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता जे कढईच्या कडेला जमलेला आहे ते घाण आहे, ते दूध घातल्यामुळे साईडला निघालेली आहे। तर ती घाण आपण आता काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता साखरेतली ही घाण निघून गेलेली आहे, ती आपण काढून घेतोय। आता इथे पाकामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे आणि इथे आपला पाक तयार झालेला आहे। तर हा पाक थोडासा थंड करून घ्यायचा आहे। तर 10 मिनिटांसाठी आपण रेस्ट करायला ठेवलं होतं। ते गुलाबजाम प्रेमिक्स घट्ट झालं होतं। तर अर्धा कप परत दूध घालून मऊ असा आपण इथे तयार करून घेतलेला आहे गोळा। आणि तुम्ही बघू शकता याचा गुलाबजाम देखील छान असा तयार करून घेतलेला आहे। गुलाबजाम तयार करत असताना गुलाबजामला तडा पडू नये, एकसारखा असा गोल गोल असावा, म्हणजे तेलात तळताना तो फुटत नाही। जर कुठेही तडा असला तर तेलात फुटून जातो तळताना। तर इथे आपल्याला तेल किंवा तूप जे घालायचे असेल ते घालून गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। मी इथे तूप घातलेलं आहे। तर 5 ते 6 गुलाबजाम मी आधी टाकून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत। झाऱ्याने गुलाबजामवर असं आपल्याला तूप टाकायचं आहे आणि यांना तळून घ्यायचं आहे। मंद आचेवरच हे गुलाबजाम मी तळत आहे। तर माझ्या या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील। आता सोनेरी रंग होईपर्यंत मी इथे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत। आता साईडला जो पाक मी ठेवलेला आहे तो बऱ्यापैकी कोमट झालेला आहे। कोमट पाकात आपल्याला हे गुलाबजाम सोडायचे आहेत। तर गुलाबजामचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। इथे सर्व गुलाबजाम आता तयार झालेले आहेत।